गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलोत विरार येथे गोधन गोमय गणपती कला केंद्रामध्ये. इथे ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला समोर दिसत आहेत ह्या परिपूर्णपणे देशी गाईच्या आपल्या गावठी गाईच्या शेणापासून बनलेल्या ह्या मूर्ती आहेत. हे बघा 2 फूट उंचीची ही मूर्ती आणि ह्या मूर्त्या आता घडवल्या जात आहेत येणाऱ्या गणपतीसाठी. हे पहा इथे साचा पण भरलेले आहेत. हे गणपती साच्यातून आता काढलेले आहेत. सुकले की मग ह्यांचे फिनिशिंग वर्क होईल. आता आपण पाहू की हे गणपती बनतात कसे. इथे तुम्हाला ही मशीन दिसते. ह्याच्यामध्ये शेण आणि त्याची पावडर आणि बाइंडिंग गम टाकून इथे पीठ मळलं जातं आणि इथेही आता मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. इथे आता ही नुकतीच साच्यातून मूर्ती काढली आहे. आता त्याचं फिनिशिंग वर्क चालू आहे. मग ही मूर्ती आपण 8 दिवस सुकायला ठेवतो आणि एकदा का मूर्ती सुकली की मग त्याचं फिनिशिंग वर्क हळूहळू सुरू होतं. मग रंगकाम होतं आणि भाद्रपदापर्यंत त्याच्या डिलेवरीचीही कामं सुरू होती. हे जे गणपती आहेत हे गणपती आपल्याला घरपोच मिळतात. इथे आता हे पॅकिंग चालू आहे. गणपती आता रंगकामासाठी तयार आहेत. आता काही गणपती हे आपले पॅकिंग होत आहेत. तुमच्याही जर काही ऑर्डर्स वगैरे असतील, तुम्हालाही घरी गणपती मागवायचा असेल, गोमय गणपती, इको फ्रेंडली गणपती, तर तुम्ही आमच्याकडनं मागवू शकता. गणपती बाप्पा मोरया.